आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत, त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली असून सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय झाला होय। आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यात जे पैसे येणारे सध्या थांबले होते ते पुन्हा एकदा सरकार आता वाटपाला सुरुवात करत आहे। म्हणजेच की मतदानामुळे जे पैसे सरकार वाटप करत होतं ते थोडेसे मतदानामुळे थांबवले, पण आता मतदान झालेलं आहे, आता हे पूर्ण पैसे तुम्हाला येऊन जातील। कारण की सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे सरकारला द्यायचे आहेत। यामध्ये पीक विमा असेल, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असेल, त्यानंतर नुकसान भरपाई अनुदानाचे 10,000 रुपये असतील, हे डबल एकदा वाटप आता सरकारच्या माध्यमातून होणार असल्यामुळे शेतकरी आता डबल खुश होणार आहेत। पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधव आता पुन्हा खुश होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा सरकारकडून मिळतोय असं देखील आपण बोलू शकतो। आता नेमके पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातून वाटपाला सुरुवात होत आहे, कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार, ती यादी देखील आलेली असून सर्व याद्या देखील बघायला मिळतील। त्याकरिता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर चला आता सर्व काय माहिती आपण पाहूयात। तर बघा, आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला। यामध्ये इकडे बघा, आता तुमच्या बँक खात्यावरती सर्व पैसे जमा करण्यास मान्यता देखील भेटलेली आहे। म्हणजे एक योजनेचे नाही तर आता बऱ्याच योजनेचे पैसे या राज्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहेत। त्यामध्ये पीक विमा असेल, आता पीक विमा सर्वात आधी वाटपाला सुरुवात होणार आहे। पीक विम्याचे सर्व पैसे आता शेतकऱ्यांना भेटणार आहेत। यामध्ये शेतकरी मित्रांनो, पीक विमा, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांना वितरित करण्यात आता येणार आहे। त्यानंतर अजून महत्त्वाची घोषणा म्हणजे डबल अनुदान एकदा आता वाटपाला सुरुवात होत आहे। अनुदान जे वाटप थांबलं होतं ते पुन्हा एकदा 10,000 रुपयांचं अनुदान आता वाटपाला सुरुवात होत असल्याने या 20 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत। जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पीक विम्याचे 13,000, काहींना 17,000 तर काहींना 15,000 रुपये असे मिळणार आहेत आणि अनुदानाचे पण 10,000 रुपये भेटतील आणि नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होईल। मात्र या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे। ज्यांच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे आता जमा होणार आहेत। मग आता तुम्ही म्हणत असाल नेमके कोणते 20 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हे पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, तर शेतकरी मित्रांनो, आता त्या 20 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। ती यादी तुम्हाला वाचून दाखवणार आहे व वाचून दाखवताना तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल की 20 जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलंय का, आपल्या जिल्ह्यात पैसे कधी येणार, आज पैसे येणार की उद्या येणार, ते देखील आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर चला आता सर्वात आधी आपण पीक विम्याची बातमी बघूया। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये कधीपर्यंत वाटप होणार ती एक बातमी बघूया। त्यानंतर 10,000 रुपयांचं अनुदान कोणत्या शेतकऱ्याला आज मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना उद्या मिळणार व नुकसान भरपाई पुन्हा एकदा कोणत्या जिल्ह्यातून वाटपाला सुरुवात होणार, अशा 3 ते 4 योजनांची माहिती आपण एकाच व्हिडिओत बघणार आहोत। त्यासाठी आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर चला आता पुढची अपडेट आपण पाहूयात। तर या ठिकाणी बघा, अखेर घोषणा झाली, आता हे सर्व पैसे शेतकऱ्यांना भेटणार। आता अशा बातम्या येत होत्या की शेतकऱ्यांना हे मिळणार, शेतकऱ्यांना पैसे भेटले, पैसे जमा झाले, मात्र त्यामध्ये सत्यता होती का नव्हती हे देखील शेतकऱ्यांना कळत नव्हतं। मात्र आता अखेर खरोखर अशी बातमी आलेली आहे की त्यामुळे शेतकऱ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत, कारण शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्य सरकारकडून आता मिळत आहे। या ठिकाणी बघा, केंद्र सरकारकडे एक राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला, त्या मदतीने आता शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी असं देखील राज्य सरकारने केंद्र सरकारला सांगितलं। मग केंद्र सरकारने देखील आता शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केलेली आहे, म्हणजेच की केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची मिळून सर्व पैसे आता हे शेतकऱ्यांना भेटणार आहे। त्यामध्ये बघा, आता काहींना 13,000 रुपयांचा पीक विमा वाटपाला सुरुवात होत आहे, काहींना 14,000 रुपयांचा, तर काही बांधवांना 16 ते 17,000 रुपयांचा पीक विमा वाटपाला सुरुवात सरकारच्या माध्यमातून आता होत आहे आणि हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भेटणार आहे। तर चला आता नेमके पैसे कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची, तालुक्यांची तुम्हाला नावं सांगतो। त्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेची आपण बातमी बघणार आहोत, त्यानंतर अनुदानाची बातमी पाहणार आहोत। त्यासाठी लक्ष देऊन आता व्हिडिओ बघायचा आहे। तर चला आता पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान नेमकं कोणत्या जिल्ह्यात आता वाटप सुरू होत आहे अशा जिल्ह्यांची यादी।
तर बघा आता हे पैसे सर्वात आधी या 20 जिल्ह्यामध्ये आणि एवढंच नाही तर 105 तालुक्यांमध्ये मिळणार आहेत। जिल्हे तालुके सरकारच्या माध्यमातून आता सर्व काही जाहीर झाल्याने शेतकरी बांधवांना चांगला दिलासा मिळतोय। आता या ठिकाणी सर्वचे सर्व पैसे शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्यामुळे शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत। या ठिकाणी बघा राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला। तर आता पीक विमा, नुकसान भरपाई आणि अनुदानाचे पैसे जमा होणारा पुढचा एक जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे। तो या ठिकाणी बघू शकता धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं असून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 15 ते 17,000 रुपयांचा पीक विमा आता मिळणार आहे। यामध्ये 15,000 रुपयांचा काहींना मिळेल, काहींना 17,000 रुपयांचा मिळेल, पण हा 100% मिळणार असून आता लवकरच या ठिकाणी वाटपाला सुरुवात होणार आहे। तर त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही। या ठिकाणी बघा पेपरवरती काय बातमी आलेली आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो। इथे सांगितलं आहे की शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता 1,278 कोटी रुपये जमा होणार म्हणजेच की काहींना भेटले आहेत, ज्यांना भेटले नसतील त्यांच्या खात्यात आता जमवणार। ही रक्कम काय 300-400 कोटी नसून डायरेक्ट 1,278 कोटी आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार दिवाळीपासून आतापर्यंतचा हा निधी असून आता दिवाळीपासून काहींना वाटप सुरू झालेले होते, तर आता देखील वाटप पुन्हा एकदा होणार आहे। व सरकारने सांगितलं आहे की यंदाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टीने मोठे नुकसान झालेले होते, यामुळे शेतकऱ्यांना आता महायुती सरकारने जाहीर केलेल्या अनुदानापोटी तब्बल 1,278 कोटी रुपयांची आर्थिक मदत ही आता मंजूर होऊन वाटप सुरू झालेले आहे। आता कोणाला 13,000 भेटत आहेत, कोणाला 18,000 भेटत आहेत, तर कोणाला 17,000 रुपये देखील आता भेटत आहेत। तर इकडे बघा या ठिकाणी पुढे सांगितलं आहे की नेमके पैसे हे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे। तर बघा या पेपरमध्येच बातमी आहे, तर चला नेमकी काय बातमी आहे ती तुम्हाला आता 1 ते 1.5 मिनिटात संपूर्ण वाचून दाखवतो। तर बघा आता ही बातमी आहे पीक विमा, नुकसान भरपाई आणि अनुदानाच्या पैशासंदर्भातील। त्यासाठी आता लक्ष देऊन बघावं याच बातमीमध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार त्या जिल्ह्यांची पण नावे आहेत, त्यामुळे तुम्हाला ही बातमी आता वाचून दाखवत आहे। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पण 2,000 रुपये कधीपर्यंत मिळतील, नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यातून वाटपाला सुरुवात होणार आहे ती पण माहिती या ठिकाणी बघायला मिळत आहे। त्यासाठी आता लक्ष द्यायचं आहे। तर इथे काय सांगितलं आहे तर चला आता वाचून दाखवतो। तर इकडे बघा सांगितलं आहे की आतापासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। बऱ्याच जणांच्या खात्यात पैसे आलेले आहेत, ज्यांना मिळाले नसतील त्यांना देखील आता हे पैसे 5 ते 6 दिवसात नक्की मिळतील। आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आचारसंहिता असो काही असो शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे। शेतकऱ्यांसाठी आम्ही मोठा नियम घेतलेला आहे, मोठा निर्णय घेतलेला आहे असं सरकारचं म्हणणं आहे। त्यानंतर सरकारने सांगितलं की आता पीक विमा प्रकरणातील तांत्रिक अडचणीमुळे जिल्हा अधिकारी स्तरावर सुनावणी सुरू असून आता पीक विमा रकमेचे देखील पैसे पूर्ण वाटप सुरू होत आहे। यामध्ये आता सर्वात महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी देखील आपण बोलू शकतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी तत्परतेने मदत जाहीर केल्याबद्दल सध्या स्थितीला सरकारचे शेतकरी बांधवांकडून आणि माझ्याकडून आभार मानतो असं देखील काही जणांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर पुढे बातमीत आहे की आता सध्या स्थितीला सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा या सर्व शेतकरी बांधवांना पैसे देण्यासाठी जलद गतीने काम सुरू आहे। सध्या स्थितीला आता 9,000 म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर 9,000, काहींना 10,000, काहींना 12,000 रुपये अशी देखील मदत आता वाटप सुरू झालेले असून ज्यांना मिळाले नसेल त्यांच्या बँक खात्यात हे पैसे आता जमा होणार आहेत। 9,76,825 लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान देखील आता जमा होण्यास सुरुवात होत आहे। म्हणजे 10,000 रुपयांचं अनुदान जे सरकारने मंजूर केलेलं होतं ते पण आता पूर्ण जमा होणार आहे। त्यानंतर पुढे सांगितलं आहे की शेतकऱ्यांना आता तातडीने लाभ मिळावा यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे, कारण आता नमो शेतकरीचे पण 2,000 रुपये कोणत्या क्षणी जमा होणार असून आता पुढच्या 3 ते 4 दिवसात सर्व शेतकऱ्यांना अनुदानाचे पण 10,000 मिळणार आणि पीक विम्याचे पण लवकरच हे पैसे पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। त्यानंतर पुढे सांगितलं आहे की आता सध्या स्थितीला सामायिक क्षेत्रधारकांनी संमतीपत्र सादर करण्याचे देखील आवाहन केलेले आहे। इतिहासामध्ये प्रथमच धाराशिव जिल्ह्यासाठी देखील एवढा मोठा निधी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना नव्याने उभा राहण्यास मदत होणार असल्याचे देखील राणा रणजितसिंह पाटील यांनी सांगितलेले आहे। तसेच आता सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार राणा जगदीशसिंह पाटील म्हणाले की अजून पैसे हे पूर्ण शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत। तर यामध्ये बघा पैसे वाटपाच्या जिल्ह्यांच्या तालुक्यांच्या याद्या सरकारने आता जाहीर केलेल्या आहेत। जर या यादीमध्ये तालुक्यांच्या यादीमध्ये जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा तालुका असेल तर आता कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण टोटल पैसे जमा होणार आहेत। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके कोणते 20 जिल्हे आणि 105 तालुके आहेत त्यांची यादी आपण बघूयात। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट 17,000 रुपये आता तुम्हाला भेटणार आहेत। तसेच आता नमो शेतकरीचे पण 2,000 रुपये तुम्हाला लवकरच भेटणार आहेत। आता ती पण बातमी आपण पुढे बघणार आहोत, त्यासाठी फक्त
लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तसेच सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता प्रत्येक शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली ही 2 कामे पण करायची आहेत। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे शेतकरी बांधवांनी केली नाही तर त्यांना कोणत्याच योजनेचे पैसे भेटणार नाहीत, सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे। जर आता तुम्हाला पण पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान आणि नमो शेतकरी योजनेचे हे सर्व पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तात्काळ जेवढं होईल तेवढं लवकर करून घ्यावी लागतील, जेणेकरून सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील, अन्यथा तुम्हाला कोणत्याच योजनेचे पैसे भेटणार नाहीत। मग आता नेमकी कोणती 2 कामे करायची आहेत ती माहिती या व्हिडिओमध्ये लगेच तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघण्याचं काम करत चला। तर चला पाहूयात आता सर्वात आधी पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी, त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती आपण पाहू। तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना दिलासा देणारी आणि महत्त्वाची घोषणा सरकारने तर केलेली आहे। या ठिकाणी बघा सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे, त्यामुळे शेतकरी पण खुश झालेले आहे। तिकडे बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा, तालुका देखील एक आपल्याला बघायला मिळत आहे। पुढील क्रमांकाचा जिल्हा, तालुका या ठिकाणी जाहीर झालेला आहे। तुळजापूर तालुका बघा आता धाराशिव जिल्हा या ठिकाणी पैसे भेटणार, त्यानंतर काही तालुके आहेत त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे। त्यामध्ये तुळजापूर तालुका असून तुळजापूर तालुक्यातील देखील शेतकरी भावांच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहेत। तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात। तर बघा आता पुढचा तालुका, जिल्हा उमरगा तालुका। जर तुम्ही उमरगा तालुक्यातील असाल तर याही ठिकाणी आता पीक विम्याचे 16 ते 17,000 रुपये पूर्ण बँक खात्यात जमा होणार आहेत। कोणते शेतकरी पैशापासून वंचित राहणार नसून सर्वांच्या बँक खात्यात हे पैसे येऊन जातील, सरकारने सांगितलेलं आहे। उमरगा तालुक्याचं नाव पण आता यादीत आल्याने शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता नक्कीच मिळतोय असं देखील आपण बोलू शकतो। तर इकडे बघा आता उमरगा तालुक्यात देखील पैसे आता जमा होतील। पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा तालुका कळंब तालुका देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। कळंब तालुक्यात जर तुम्ही राहत असाल तर या कळंब तालुक्यातील देखील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता 13,000 रुपयांचा पीक विमा, काहींना 17,000 रुपयांचा पीक विमा, तर अनुदानाचे 10,000 रुपये हे सर्व सरकारच्या माध्यमातून बँक खात्यावरती आता टाकण्यात येणार आहेत, म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत असं देखील सरकारने सांगितलं आहे। हे सर्व पैसे तुम्हाला भेटून जातील। तर बघा आता पुढील याद्या देखील जिल्ह्यांच्या आलेल्या आहेत। जर यादीत तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर हे 100% पैसे तुमच्या बँक खात्यावरती येऊन जातील असं देखील म्हणणं राज्य सरकारचं आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला पैसे वाटपाचा यादीतील पुढचा तालुका आहे वाशी तालुका। या तालुक्यात देखील 10,000 रुपयांचं अनुदान, एवढंच नाही तर पीक विम्याचे 17,000 रुपये, नुकसान भरपाईचे तर मिळाले आहेत, ज्यांना मिळाले नसतील त्यांना मिळतील, अनुदानाचे ज्यांना मिळाले असतील त्यांना भेटणार नाहीत, पण ज्यांना मिळाले नसतील त्यांच्या खात्यावरती येऊन जातील, काळजी करू नका, सर्व पैसे आता सरकार देणार आहे। तर चला आता पुढचे जिल्हे, तालुके बघूया, त्यानंतर आता लगेच नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील ती पण माहिती सांगतो। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर कोणतेच पैसे तुम्हाला भेटणार नाहीत। आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधीपासून केव्हापासून वाटप सुरू होत आहे आता ती पण माहिती आपण राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओत बघणार आहोत। आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा आता पुढचा तालुका एक बघायला मिळत आहे तो म्हणजे परंडा तालुका। परंडा तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत आणि एवढंच नाही तर लोहारा तालुक्यातील देखील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता हे पूर्ण पैसे टाकण्यात येतील असं सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून जाहीर झालेल्या निधीचे पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदानाचे पैसे पूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता टोटल जमा करण्यासाठी मोठी घोषणा बघायला मिळत आहे। यामुळे आता शेतकरी खुश झालेले आहेत। तिथे काय सांगितलं आहे तर बघा तिथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की 20 जिल्हे आणि 105 तालुके सरकारने निवडले आहेत। या ठिकाणी सर्वात आधी पैसे जमा होतील, ज्या जिल्ह्यात पैसे भेटणार आहेत त्या जिल्ह्यांची नावं यादीत सरकारने टाकलेली आहेत। ती यादी देखील आपल्याकडे आलेली असून आता ती यादी तुम्हाला देखील आता मी वाचून दाखवणार आहे। जर तुम्ही ती यादी बघितली तर तुम्हाला लगेच समजेल की आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात नेमके पैसे कधी भेटणार, आज भेटणार की उद्या भेटणार। आता ती पण यादी आपण लक्ष देऊन आता बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ बघत चला। तर पुढे बघा सध्या स्थितीला आता आलेल्या माहितीनुसार सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। आता या ठिकाणी पूर्ण पैसे देण्यासाठी सरकारला आता निर्णय घ्यावाच लागला, कारण की सरकारला कळालं आहे शेतकऱ्यांना नाराज करून चालणार नाही, त्यामुळे सरकार एका पाठोपाठ मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेत आहे। आता बघा यादी आलेली आहे। जर या यादीमध्ये पूर्णपणे तुमचा गाव, तालुका, जिल्हा असेल तर हे पैसे पूर्ण तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत। आता सध्या स्थितीला तालुके, जिल्हे सरकारने या ठिकाणी जाहीर केले असल्यामुळे शेतकरी खुश झालेले आहेत। 4 विभागातील जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे पूर्ण बँक खात्यावरती पण टाकण्यात येणार आहेत। तर चला कोणत्या जिल्ह्यात पैसे भेटणार आणि कोणती कामे करायची ती माहिती सांगतो। तर इकडे बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार सरकारने सांगितलं आहे की शेतकरी बांधवांना
टोटल पैसे भेटतील, पण ही 2 कामे अर्जंटमध्ये आता करून घ्यावी लागतील. तर पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे AKYCचं. AKYC केली नसेल तर शेतकरी बांधवांनो AKYC करून घ्या. एवढंच नाही तर बँक खात्याशी आधार कार्ड देखील लिंक करायचं आहे. बँक खात्याशी आधार नंबर लिंक आहे का नाही ते पण चेक करा आणि आधार कार्ड मोबाईल नंबरशी देखील संलग्न लिंक करायचं आहे. हे देखील लक्षात घ्या. ज्यांचं लिंक असेल त्यांना पैसे भेटतील, लिंक नसेल त्यांना पैसे भेटणार नाहीत. कारण येणारे पैसे DBTतून सरकार देणार आहे आणि DBTतून पैसे हे आता ज्यांनी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलेलं असतं, AKYC केलेले असते, बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेलं असतं, अशांच्याच बँक खात्यामध्ये हे पूर्ण पैसे जमा होत असतात. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याकडे लक्ष द्यायचं आणि ही 2 कामे लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत. तर पैसे वाटपाचे या देतील पुढचे पण जिल्हे आहेत. त्यामध्ये सोलापूर आहे, सांगली आहे, पंढरपूर तालुका आहे, बीड जिल्हा आहे, धाराशिव आहे, लातूर आहे, अशा बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत. अजून महत्त्वाचे अपडेट येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत देणार आहोत. तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता 6 ते 7 दिवसाच्या नंतर मिळण्याची शक्यता बघायला मिळत आहे. लवकरच हप्ता मिळेल, काळजी करू नका. योजना बंद होणार नाही, सरकारने सांगितलेलं आहे. त्यामुळे जास्त काय काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना धन्यवाद. आणि बऱ्याच जणांनी अजून सबस्क्राइब केलं नाही चॅनलला, एकदा सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून अशाच अपडेट तुम्हाला बघायला मिळतील. आणि 10 ते 12 शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा, त्यांना देखील योजनेची सर्व माहिती कळायला देखील समजेल. तर धन्यवाद.